जशी मॅचची सुरुवात सामना आपल्याला पाहायला मिळेल तोचे मजकूर आणि गोळी बी मध्ये मॅच अशी सुरू होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करतोय समालोचक मित्र आमचे नवी मुंबई एक नामवंत आणि युवा समालोचक अंबोळ सरांना मी विनंती करतो की आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये सर खरं तर नेहमीच सरांचा शेड्यूल बिझी असतो भरपूर, पण आज खास ओमसाई एमटीसीच्या असलेल्या प्रेमा खातीर सुनील सर आपल्या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले. सर आपल्या देखील मनापासून आभार व्यक्त करू. ओट यू. थँक्यू. खरं तर सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघ मातबर संघ आहेत आता एकमेकांच्या विरोधात सध्या लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका साईडला तळोजे मजकूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो तर त्यांच्या अगेन्स्ट गोरवली बी हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध लढतात. धन्यवाद. या मागच्या मॅच मध्ये खरं तर आपण आवाज ऐकला ज्यांची रोहा परिसरामध्ये भरपूर मोठी फॅन फॉलोइंग आहे असे प्रथमेश ठाकूर सरांना आपण ऐकलत. रोहा रिटर्न आहेत ते. विश्वासजी काळोखे साहेबांचा शुभ सन्मान गणेशदादा यांच्या उपस्थितीमध्ये आता या व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी विश्वास साहेबांना विनंती करतो की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचं. मॅचला आता सुरुवात होतीये. गोलवली बी आणि त्यांच्या अगेन्स्ट तळोजे मजकूर पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉल तयार झाला. पंकजचा पहिलाच बॉल स्ट्रोक चांगला फिल्डर बॉलच्या खाली आपल्याला पाहायला मिळतात परंतु फिल्डर बनेल प्रेक्षक बॉल सीमा पार पहिलाच बॉल वरती चौकार. कल्याण डोंबिवली टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की डिसिप्लिन भरपूर महत्वाचं असतं आणि इकडे पहा 12th मॅन तळोजे मजकूर टीमच्या 12th मॅन त्यांच्या संघाचा ड्रेस कोड परिधान केला नाही त्यामुळे की काय यांना इथे मात्र पॅनलाइज केलं जातं. या मुवमेंटला स्ट्रोक चांगला इम्प्रोवायझेसिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉल
रन्स आपल्याला पाहायला मिळतात. टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपण पाहतोय 14 धावा. खर तर 2 धावा आम्ही ऍड करणार आहोत टीमच्या स्कोरबोर्ड वरती. चार धावांची पेनल्टी खरं तर दिली जाणार आहे. मार्केटमध्ये त्या धावा आम्ही ऍड करू. बॉल तयार. या वेळेला देखील इकडे पहा बिगिट खाण्याचा पेटणं वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅटरला शांत ठेवलं डॉट बॉल आला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहूया हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. तयार झाला. यावेळेला देखील स्ट्रोक तर चांगला आहे आणि या मोमेंटला पहा एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती देखील आतापर्यंत बदल आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल ओ पाचशे आठली कडा विकेट आली आणि बॅटरला इथून मात्र जावं लागतंय. पावेलियनच्या दिशेने रवाना झाला. बॅटर बाद झाला. गोलंदाज आता इथून मात्र पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया हा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आहे. अफलातून आयोजन आणि प्रत्येक जण खरं तर या स्पर्धेला एन्जॉय करतो. अंकुश दादा फराड साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आम्ही या जय मसोबा चषक 2026 मध्ये त्यांचं करतोय. शब्द सुमनानी हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. जय पाटील सहा बॉल इकडे पहा पुन्हा एकदा फुलरलिंगचा बॉल होता. विकेट करण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होतात. दोन धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती देखील बदल आपण पाहतोय. बॉल तयार झाला. या वेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर पहा भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावतात. दुसरीची मांग आहे आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न तिकडे पहा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेची मांग आहे. रनआउटची संधी आहे. डेंजर एंडला बॅटर धावत होता. पंचांचं बूट आकाशाकडे विकेट आली आहे आणि बॅटर इथे बाद झाला. दुसरी धाव घेत असताना खरं तर बॅटर इथून मात्र कमी पडला आणि बॅटर इथून मात्र बाद झाला. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 20 धावा. 20 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 20 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 ला आता इथून मात्र सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती यंग टॅलेंटेड नौका खेळाडू जय मोरे. ओ जयचा बॉल पंत सांगतात की हा वाईट बॉल
जय मात्र पहिलाच बॉल हाताळत असताना त्याच्या स्पेल मधील इकडे पहा थोडस अपयश त्याला मिळालं. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाल्या आणि वाईड बॉल पंचांनी दर्शवला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. या बळीला देखील लाईन चांगली होती. हा टप्पा चांगला होता. बॅटर पासून हा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न इथून मात्र यशस्वी झाला आहे आणि इकडे पहा डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी योग्य टप्प्यावरती खरं तर गोलंदाजी करतो. अचूकता त्याशिवाय आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. इकडे सुद्धा क्षेत्ररक्षक पहा लॉंग ऑफ रिझर्व मध्ये बॉलला उचलेल फेकी करेल. दुसरा धावेचा प्रयत्न दाखवला आणि 2 धावा पूर्ण झाला. पहा क्रिकेट मध्ये चपळता किती महत्वाची असते. ज्या वेळेला बॉल हातातून निसटला फिल्डरच्या लगेचच आणखीन एक धाव तिकडे धावून काढली. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथून मात्र कंप्लीट केला. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल या बळीला देखील ऑन साइडला फटका टर्न केला. क्षेत्ररक्षक आहेत आणि इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने आता गुणतालिकेवरती बदल आपण पाहतो. 24 धावा 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. जय मोरे ओ शफल झाले होते. थोडेसे ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खरं तर हा स्ट्रोक त्यांना फाईन लेगच्या बाजूने खेळायचा होता. परंतु पहा लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती देखील सातत्याने बदल आपल्याला पाहायला मिळतात. आता रन्स आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती. बॉल तयार होतोय. या वेळेला देखील ऑन साइडला डीप मिड विकेट रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे. बॉलला फेकेपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. अजूनही मात्र खर तर जयच्या स्पेल मधील खर तर एक चेंडू शेष आहे. ओ वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. षटक आता संपलंय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर रन्स आपल्याला पाहायला मिळत आहे 26 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 6 चेंडू शेष आहेत. हे सर्वच जण या स्पर्धेला खरं तर एंटरटेनमेंट करतात. आवर्जून प्रथमेश सरांनी उल्लेख केला की याच स्पर्धेच्या अनुषंगाने त्यांची लाईव्ह कॉमेंट्री करण्याची सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे स्पर्धा नामांकित आहे. अफलातून आयोजन आहे. बालूदादा फराड आग्र्याचा पाडा गावचे ते खरं तर समाजसेवक आहेत. दादा या आपलं सरचे स्वागत आहे. आणि त्यानंतर सन्माननीय आदरणीय राकेश दादा पाटील माहूर एसपी चषकाचे खरं तर मुख्य आयोजक दादा या आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. शेवटचे 6 बॉल आहेत. पाहूया या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. बॉल तयार झाला आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल हाताळण्याकरिता ओव्हर नंबर 4 ला आता इथून मात्र सुरुवात झाली. या वेळेला देखील इकडे पहा लाईन लेन अप्रतिम होती. इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवते. डॉट बॉल आला. बॉल तयार झाला.
याही वेळेला आणखीन एक चांगला बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं खर तर कोण बलवत अँगल बनवत खर तर गोलंदाजी करतोय गोलंदाज ओव्हर नंबर 4 मध्ये किरण त्याच्या नावातच रनचा उल्लेख आहे आणि तो धावा आता इतर मात्र थांबवतोय. खर तर विकेट किपरने बॉल पकडला तरी सुद्धा तुम्ही धावे घेऊ शकता. हा नियम खर तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये नसला तरी या स्पर्धेच्या अनुषंगाने तो नियम आहे. यावेळेला फटका दमदार आहे. स्ट्रोक पॉवरफुल आहे. बॉलला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. टाटा बाय बाय. बॉलला खरे तर पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा धावफलकावरती. 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि इथे पहा गोलवली टीम साठी या इम्पॉर्टंट धावा इथे मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती आता रन्स आपण पाहतोय 32. 32 धावा. 3 चेंडू शेष आहेत. बघा हे 3 चेंडू आता इथून मात्र कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा किरण तयार होतो भाई. किरणचा बॉल फिल्डर बॉलच्या खाली आहे परंतु इकडे पहा बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वीरेंद्र सेहवाग कक्षाला भेट देणारा हा चौकार. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतोय. आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल किरण वरती खरं तर बॅटर तुटून पडला आणि मोठे फटके त्याच्या बॉलिंगच्या अगेन्स्ट इथून मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ओ इकडे सुद्धा फटका दमदार आहे. फिल्डर पहा बॉलच्या मागे येतात. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतोय. 38 धावा 38 रन्स. अजूनही पहिल्या सत्रातील 2 चेंडू शेष आहेत. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही 1 चेंडू आहे. बॉल तयार झाला. थांबतात वेळ घेतात. त्यांना माहिती आहे माझा प्रत्येक बॉल हा इम्पॉर्टंट आहे आणि बघा ओव्हर नंबर 4 मध्ये शेवटचा बॉल हाताळण्याकरिता ते तयार होतात. नावाली संघ आणि मांगरुल कॅप्टन टॉस साठी राहायचा तयार राहायचं. ओ याही वेळेला फाईन लेगच्या दिशेमध्ये प्रोटेक्शन आहे आणि इकडे सुद्धा आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. पाहावं लागेल पंचांचा सिग्नल. बॅट्समन नॉट आउट आहे आणि खरं तर 2 धावा इथून मात्र पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण पाहतोय. 40 धावा आणि विजयासाठी 41 धावांचं लक्ष आहे आणि त्यामध्ये आता पेनल्टीच्या धावा सुद्धा आम्ही ऍड करणार आहोत. तब्बल 4 धावा पेनल्टीच्या इथून मात्र ऍड केल्या जाणार आहेत. म्हणजे 40 मध्ये 4 ऍड केल्यानंतर 44 झालं आणि आता विजयासाठी टार्गेट असणाऱ्या तळोजे मंजकुर या संघाला 45 धावांचं. अंकुश दादा फराड साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय. अमोल दादा फराड यांच्या उपस्थितीमध्ये. मांगरूळ संघ टॉस साठी या आणि नावाली संघ टॉस साठी लगेचच यायचं आहे. धावांच्या लक्षाचा इथून मात्र कशा रीतीनं पाठलाग केला जाणार
दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ कल्याण यांनी खरं तर कमी कालखंडामध्येच आपल्या जबरदस्त मेहनतीने आणि यशाने संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटला भुरळ काढली. अशा मात्र टेनिस बॉल क्रिकेटचा एक गोड आवाज प्रथमेश ठाकूर सरांना आपण ऐकणार आहोत. फराट देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करतोय. राहुल पवार नावाळी संघ जर मीडिंग मध्ये टॉस झाला नाही तर लक्षात ठेवा पॅनल्टी लागू शकते. राकेश यांचा मांगरूळ संघ इथे उपस्थित आहेत. नावाली संघ राकेश पाटील यांना विनंती की आपण मंचावरती यायचं. मास्टर माइंड आहेत खरं तर मांगरूळ संघाचे. पपलू चला जरा लक्ष द्या. अगदी लहान मुलांच्या हातात जेव्हापासून मोबाईल आलाय तेव्हापासून अतिशय दुर्दैवी परिस्थिती लहान मुलांची झाली. पपल्या असेल, काचा असेल, आमचा साहिल असेल, लहान लहान मुलांकडे आता मोबाईल फोन आलेले आहेत त्यामुळे फार दयनीय अवस्था त्यांची झालेली आहे. सकाळ संध्याकाळ त्या मोबाईल मध्ये काय बघतात देव जाणे. मॅच लवकर ऑन करा बघा. लवकर जास्त वेळ घेता तुम्ही. भावेश फार वेळ झाला लक्षात ठेवा. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल आपण पाहतोय. गोळिवली ब संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि आमचे मोठे बंधू खर तर आदेश गायकर गोळिवली यांच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सध्या कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा गोळिवली संघाला देखील येतात. स्वागत आहे आदेश गायकर आपलं देखील. ऑफ साईडला खेळलाय. फटका चांगला आहे. गॅप मध्ये एक्झिक्यूट घेत आहेत. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
फटका पुन्हा एकदा चांगला खेळलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आउटफील्ड मध्ये सोनू गायकर यांना तुम्ही पाहतात. धावसंख्या सिंगलने पुढे टोटल स्कोर कार्ड वरती 6 पाठलाग करायचा तो एकंदरीत 45 चा पूर्वार्धामध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 3 चौकार सोनूच्या बॅटमध्ये आले, त्यानंतर भावेश गायकरने फिनिशिंग टच दिला. षटकार एक चौकार त्याचा देखील बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता बॉलिंग मार्कवरती प्रवीण आलाय, जो षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हाताळतो, ही जबाबदारी त्याच्यावरती आहे. तयार पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन प्रवीण सफल झालाय पण सफल नाही. बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पाठमोर धावत होते. पाठमोरे झेल घेणं हे नेहमी कठीणच असतं. क्या बात आहे, चांगलं बॅकअप अगदी आपल्याला पाहायला मिळालं. थ्रू थोडं खराब होता पण भावेशने जम्प करत असताना बॉलला गॅदर केलं. धावसंख्या आपण पाहतात सध्या धावपटलावरती 2 ने पुढे, टोटल 9 या आकड्यावरती धावफलक. सिंगल 3, एक डबल, एक चौकार, शेवटचा बॉल. प्रवीण गायकर बॉलिंग बागपती मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. प्रवीण केनेला आपण पाहतात पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करतोय आणि इथे पायांवरती लागला बॉल. पॉइंट मध्ये चेंडू आपण पाहतोय, सिंगल प्राप्त केली जाईल. ओव्हर नंबर 1 चा खेळ पूर्ण झाला. लेग बायची धाव मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 धावपटलावरती विदाउट एनी लॉस. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 18 मध्ये 35 करायच्यात. या मॅच मध्ये 35 ची गरज. मीटिंग घेऊ नका, फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या. अजूनही आलेलं नाहीये, पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं, लक्षात ठेवा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू झाला. ओमकार भोईर बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहिले तर 10 धावांची वसुली झाली. कुठेतरी एखादं षटक असं हवंय जिथे कमीत कमी धावा येतील, जेणेकरून 5-6 धावांचं षटक आलं तर लास्ट 2 ओव्हर मध्ये थ्रिलिंग मोमेंट जे मजकूर साठी आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस पद्धतीचा बॉल होता, ऑन ड्राइव्ह केला जातो अलॉंग द कार्पेट. बॉल डीप मध्ये, मिड विकेटला थोडे फंबल होतात फिल्डर. फलंदाजांचा थोडं कॅज्युअल अप्रोच तिकडे मी म्हणेन, जिथे 2 प्रयत्न झाला असता तर कदाचित मिळाल्या असत्या. शशांक सर, जरा 1-2 मिनिटं निखिल आर्ग्युमेंट करू नका, 2 मिनिटं थांबा. नंतर सागर फराड तुम्ही चला मैदानामध्ये, काय एक्झॅक्टली घडलंय बघा. सागर फराड सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. बायकर मॅन मांगरूच्या स्पर्धेमध्ये बाईक देखील त्यांना मिळाली आहे.
टॉस कॉइन मॅनेजमेंट टीम मधून कोणाकडे असेल तर तो आणून द्या इकडे. स्पेशल टॉस कॉइन या स्पर्धेसाठी आहे. सागर फराड बघा, जो काय डिसिजन असेल तो डायरेक्टली इथे सांगण्यात येईल आणि मग विदाउट एनी आर्ग्युमेंट मॅचला सुरुवात होईल, लक्षात ठेवा. नो बॉल, फ्री हिट. बॉल तयार. पोला टाकला गेलाय. चांगला बॉल ओंकार भोईरचा आपल्याला पाहायला मिळतोय. यॉर्क लाईन बॉल अगदी आपण पाहतोय. गोहिली संघाकडे मैदानाच्या आतमध्ये पाठवून गोहिली म्हटलं की प्रसिद्ध बैलजोडी टिटवी पक्षा. गोहिली म्हणते तर स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषकची 4 व्हीलर देखील त्यांच्या गावामध्ये आपण पाहतोय. प्रवीण ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत डीप मध्ये वाडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा उचलतील फेकतील तत्पूर्वी मात्र आपण पाहिलं तर धावत संख्या चांगल्या मिळतील. करायच्या होत्या आणि टोटल स्कोरबोर्ड वरती आता 14 लागलेले आहेत. या मॅच मध्ये पूर्णपणे आता आपण पाहिलं तर बॅलन्स स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. मॅच इज स्टील बॅलन्स नाव. दूर ठेवला गेला अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. सर टॉसची देखील प्रक्रिया आपण तिकडे पूर्ण करून घेणार आहोत. नावाळी विपक्ष मांगरूळ मध्ये लढत. चांगला फटका आहे. मिड ऑफच्या वरून खेळलाय. लॉंग ऑफ बाउंड्री यांच्या अगदी जवळ बॉल. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. बॉल उचलतील फेकतील तत्पूर्वी थोडा लेझी अप्रोच मी म्हणेन. धावा संख्या मात्र पूर्ण केल्या जातात. 2-2 धावफलक पुढे. स्कोर मित्र मला कळतं 17 धावा धावपट्टावरती. 17 नंबर. 3 बॉल झालेले आहेत. त्यामध्ये एक नो बॉल अगदी आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. त्यामुळे लीगल बॉलचा विचार करता फक्त 3 झाल्यात.
ड्राईव्ह केला अलॉंग दी कार्पेट. बॉल झाला मागे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. बॉल उचलतील फेकतील. सोनू गायकर तिकडे तुम्ही पाहतात. पुन्हा एकदा ओमकार बॉलिंग मार्कवर. ऑफ साइडला फटका चांगला आहे. बॉल बाउंड्रीच्या बाहेर 4. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. वर पॉवर पॅकेट ऑफ साइडला गॅप मध्ये खेळला गेलाय. चेंडू थेट बाउंड्रीच्या पलीकडे. ओमकारच्या विरोधात चौकार. नेक्स्ट मॅच नावाई आणि मांगरूळ मध्ये. टॉस देखील आपण करूयात. खोला टाकला गेला आहे. चांगला बॉल. भावेशने देखील चांगली फिल्डिंग केली आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये. शेवटच्या बॉलवरती एक धाव तिकडे प्राप्त केली जाते. ओव्हर नंबर 2 साठी पूर्ण झाल्या. 45 चा पाठलाग करताना 22 धावफलकावरती लागल्या. 23 लागल्यात. उर्वरित 12 बॉल आणि विजयासाठी आता 22 धावांची गरज आहे. 12 बॉल 22. टॉसची प्रक्रिया केली जाईल. तिकडे राहुल पवार नावाई आणि मांगरूळ टीमचे कॅप्टन तिकडे पोहोचलेले आहेत. टॉस कंप्लीट. टॉस जिंकलाय कोणी फक्त हात वर करा. राहुल यस जय हनुमान क्रिकेट संघ कोटकर स्पोर्ट्स नावाई संघाने जिंकला टॉस आणि डिसिजन 4 ओव्हरचा सामना फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालाय आणि सफल होतोय का पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहेत. खराब फिल्डिंग. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 22 करायच्या होत्या. तत्पूर्वी लगावलाय चौकार. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 11 आणि विजयासाठी अवघ्या 18 धावांची गरज. तुषार सध्या बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. छोटा तीर पर घाव करे गंभीर. आणि आता या मॅच मध्ये तुषारला देखील इम्पॅक्ट टाकावा लागेल. थोडा अटॅकिंग इंटेंट न बॉलिंग करावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये तुषारला. बिकॉज 3rd ओव्हर या मॅचचं प्रतिबिंब आहे. तिसरं षटक हे निर्णायक असेल. तिसरं षटक या सामन्याचं खर तर निकाल ठरवू शकतो. या ओव्हर मध्ये कमी धावा खर्च केला. इथून पुढे तर तुषार कमबॅक होईल. पण बॅटर देखील मोठ्या धावा बनवण्याचा प्रयत्न करतील. फुल टॉस थांबून मारला. वेट अँड वॉच. बॉलला पाठवलं पहिल्या टप्प्यावरती मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रूप 4. आता या मॅच मध्ये पूर्णपणे तळूचे मजकूरचं पाड्या जड झालंय. तुषारच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल टाकू शकत नाहीये तुम्ही. आणि आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. शफल झाला तो ऑफ स्टंपच्या बाहेर. तुषार वारंवार चूक करतोय. तिकडे तिकडे फिल्डर करतो. फंबल होत आहेत. सिंगल प्राप्त केली जाते. 11 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल डॉट आले तर लास्ट ओव्हर मध्ये 11 बघायला मजा येईल. पण ज्या प्रकारे बॅटिंग आता होते तुषारच्या अगेन्स्ट थोडी पॉवर पॅक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. बिकॉज 2 चौकारांची वसुली झाली मागील 3 मध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटर बाळू धावा दराखोरातून बनवतोय. मोठ्या प्रमाणावरती धावांची वसुली त्याची देखील सुरू आहे. थोडं फिल्डिंग मध्ये परिवर्तन केले जात आहे. चेंजेस फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये.
तुषारचा बॉल दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी व्हाईट बॉल चा इशारा पद्धतीचा आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन. बादल मुकादम देखील येतात नावाईचे. स्वागत आहे आपलं देखील. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न शॉर्ट कव्हरला बॉल रनआउटची संधी आहे. अंडरआर्म स्टाईल मध्ये थ्रो केलाय. थ्रो बघा अगदी अंडरआर्म स्टाईल मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. निखिल देखील सांगतात की कसा थ्रो केला तुम्ही ते इम्पॉर्टंट आहे. वेगाने थ्रो आला असता कदाचित जर रनआउटची विकेट मिळाली असती सामन्याला कलाटणी मिळाली असती पण जर तर असती नसती. क्रिकेटचा दुसरा भाग आहे. 1 to go शेवटचा बॉल. धावसंख्या झाल्यात 36-36 करायचा 45. इक्वेशन इझी झालंय सध्या तरी मी म्हणेन. तळूचे मजकूर साठी 7 बॉल 9 ची गरज आहे मॅच मध्ये. शस्त्र बाहेर काढलं होतं. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. अगदी आपण पाहतो निर्धाव चेंडूची सांगता केली गेली आहे आणि आता उर्वरित 6 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. छोटस ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते. 6 बॉल आणि 9 करायचा. सर एवढा वेळ घेऊ नका आपण. किरण या लगेच बाहेर. स्वागत आहे पुन्हा तुम्हा सर्वांचं. जय मसोबा चषक पागड्याचा पाडा 1 डे फिनिश क्रिकेट सामने आपण पाहतात आणि 5 ला पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय. 6 बॉल आणि विजयासाठी आपण पाहिलं तर एकंदरीत 9 धावांची गरज आहे. पहिले 3 बॉल महत्वाचे असतील दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. अपील मोठी झाली आहे. बिहाइंड विकेट बॉल अडवलं जाईल. रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाजी ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. LBW साठी मोठी अपील केली पण पंच सांगतात की नाही. रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. भावेश मध्ये ती क्षमता आहे कारण वेगवान चेंडू त्याच वेळेला स्लोअर वन मध्येच एखादा अगदी आपण पाहतो शॉर्ट ऑफ लेन बॉल असेल फुल लेन बॉल देखील आणि वाईड यॉर्कर देखील चांगला हाताळतो. त्यामुळे आता भावेशला इथून आपल्या टीमला जर जिंकून द्यायचं तर हे पहिले 3 बॉल त्याच्या जीवनातील सर्वात महत्वपूर्ण आहे ते समजून त्याला टाकावे लागतील. आमचा अब्दुल दादा फराड याचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे आपलं देखील. भविष्य पुन्हा आता बॉलिंग मार्क वरती येतात. ऑफ साइडला पूल करण्याचा प्रयत्न. पहिल्या टप्प्यावरती बॉल कनेक्ट करतात सोनू. तिकडे मात्र आपण पाहतोय फक्त 1 रन मिळेल. ट्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे या धावसंख्या बनवाव्याच लागतील तुम्हाला.
धावसंख्या झाल्या तर एकंदरीत आता 37 मॅच रंगली आहे. आता रंगात आला या सामना मात्र आपण पाहतो अटीतडीचा रंगणार आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत आता या मॅच मध्ये 4 आणि विजयासाठी 8 धावांची की 7 धावांची एकदा कन्फर्म करा. 8 धावांची अजूनही गरज आहे. 4 बॉल 8. अर्जुन फुलाची काळोख यांचं देखील आगमन झालं. वेलकम आपलं देखील स्वागत आहे. पण या मॅच मध्ये आता 4 बॉल 8 ची गरज आहे. सामना रंगला है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. आता हौसले आणि इरादे मजबूत ठेवावे लागतील. 22ला देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला बॅटरला देखील हात खोलावे लागतील. हाच तर खेळ क्रिकेटचा आहे. एका बाजूला आनंद, एका बाजूला दुःख, एका बाजूला आपण पाहतोय कधी पाऊस तर कधी ऊन. आणि याच अगदी आपण पाहतोय पलटणाऱ्या खेळानं बाजी पुन्हा बदलली आहे असं वाटत होतं आतापर्यंत की तळोजे मजकूर संघ या मॅच मध्ये भरपूर पुढे. त्यांनी विजयाचं स्वप्न पाहिलं पण त्या स्वप्नाच्या मधोमध उभा राहिला तो भावेश. त्यानं पहिल्या 3 बॉलमध्ये चांगली बॉलिंग केली आणि मात्र आता सामना बदललाय. सामना रंगतदार अवस्थेमध्ये 3 बॉल करायचा दावा 8. येणारे 3 बॉल विजयासाठी 8 धावांची गरज या मॅच मध्ये. रंगतदार अवस्थेमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तुझा तर दुसरा माझा. शेरा सव्वा शेर, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी और अब हमारी सांगत असताना जय दुर्गा माता गोळवली बस संघाने देखील कमबॅक करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलंय. पहिलं पाऊल खऱ्या अर्थाने टाकलंय ते भावेशनं. यापूर्वी देखील आपण पाहिलं तर 13 धावांचं षटक आलं तुषारचं. त्यापूर्वी 13 धावा ओमकार भोईरने खर्च केला. प्रवीण केनेने 10 धावांचं षटक हाताळलं होतं. 9 धावा ठेवल्या होत्या भावेशसाठी. मागील 3 मध्ये त्याने फक्त 1 खर्च केली आहे. पुढील 3 मध्ये त्याला 8 वाजवायच्या आहेत. मी यापूर्वी देखील उल्लेख केला नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटच्या खेळात अशक्य काहीच नाहीये. मान लो तो हार और ठान लो तो जीत. आणि इथे मात्र काय घडलंय, गलीमधून निघालाय मागे चेंडू. विराट कोहली स्टँड मध्ये लॉंग दी कापेट 4. धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम, त्यामुळे येणाऱ्या 2 बॉल मध्ये 4 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. आतापर्यंत भावेशने रोखलं होतं, रोखून धरलं होतं, थांबवलं होतं, पूर्णपणे पायांमध्ये बेड्या घातल्या होत्या. पण आता हात खोलण्याची संधी मिळाली. लेट कटचा फटका पण पहिला चौकार तिकडे मिळाला. 2 बॉल 4 करायचा त्या मॅच मध्ये. येणारे 2 बॉल विजयासाठी 4 ची गरज. भावेश तयार. अडीतडीचा रंगतदार सामना. मिड ऑन बॉल अडवलाय. डायरेक्ट हिट करायचा होता. फेकी दूर आली आहे. खराब फेकी आपल्याला पाहायला मिळाली. भावेश नाराज आहेत, निराश आहेत, नाखुश आहेत. पण आता नाराजगी विसरावी लागेल, निराशा बाजूला ठेवावी लागेल, नाखुशी चेहऱ्यावरून दूर करावी लागेल. ज्याचं कारण उर्वरित शेवटचा 1 बॉल 3 धावांची गरज. 2 जरी बनवल्या तरी सामना गोळवली ब संघ जिंकेल, कारण चेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे जर तळोजे मजकूर संघाने तो सामना जिंकायचा आहे तर कंपल्सरी इन ॲट एनी कॉस्ट 3 धावा त्यांना कंप्लीट कराव्या लागतील. जबरदस्त सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये आणि पेनल्टीच्या त्या 4 धावा कुठेतरी महागड्या ठरतात आता तळोजे मजकूर संघाला. या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे. स्पर्धा लहान असो मोठी ते गोष्टी आपण बाजूला सरायच्या आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण डिसिप्लिननेच खेळायचं आहे. या गोष्टी फार महत्वाच्या. देखील वेळ चाललाय त्यामुळे शेवटचा बॉल आपल्याला लवकर हाताळायचा, लक्षात ठेवा. 1 बॉल 3 धावांची गरज या मॅच मध्ये. जबरदस्त सामना आपण पाहतोय. मंजिल पाने के लिए हर बार किसी मुसाफिर को दूर तक चलना पड़ता है. जब जाकर पूछा चिड़ियों से क्या करना पड़ता है बनाने के लिए घोंसला, बार बार भरनी पड़ती है उड़ान. 3 का उठाना पड़ता है. कॅच घेतली. सामना संपला. मॅच फिनिश मैदानाच्या आतमध्ये. जय दुर्गा माता गोळवली ब संघाने जिंकलाय सामना. वेल प्ले टीम गोळवली. अभिनंदन अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूया आपण. तळोजे मजकूर संघाला 4 धावांची पेनल्टी या ठिकाणी महागडी ठरली आणि जर ती पेनल्टी लागली नसती तर हा सामना तळोजे मजकूरने मला वाटते 1 ते 2 चेंडू टीम जिंकला असता. पण आज तर काय क्रिकेटचा आहे. राजाचा रंग आणं रंगाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. अभिनंदन गोळवली. नो डाऊट विथ द बॅट 14 विथ द बॉल लास्ट ओव्हर 9 डिफेंड केला. भावेश ठरला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.